मी आता एक मिनिट सर, काय सांगाल आज तुम्ही भाजपला सोडचिठ्ठी देऊन आज अजित पवार गटात पक्ष प्रवेश केला? मी भाजपला सोडचिठ्ठी दिलं म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाने मला विधानसभेला अपक्ष निवडणूक लढवल्यामुळं पक्षाने निलंबित केलं होतं. मी आता अपक्ष होतो आणि मग मी आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे. मात्र अपक्ष राहण्याची काय ही वेळ आली होती? काय नेमकं होतं? पक्षाने मला तिकीट नाकारलं म्हणून अपक्ष राहिलो. तर का नेमकं हे तिकीट नाकारलं होतं? कारण काय सांगणार, श्रेष्ठींना सांगता येईल ते कारण. नाराजगी होती पण का? तुम्ही या अगोदर सृष्टीनं कळवलं होतं का या सगळ्या संदर्भात? नाही, त्यांचं बोलणं झालं होतं पण नाही मिळालं तिकीट. मात्र पुन्हा बीडच्या राजकारणामध्ये खरं तर एक वेगळं वळण आहे ते पाहायला मिळतं, कारण की वारंवार बीड जिल्हा हा चर्चेत राहिलेला आहे. काय नेमकं झालेलं आहे? कारण की ज्या पद्धतीने आज जे स्टेजवर होते त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप झाले, त्यांना राजीनामा द्यावा लागला. तुम्ही म्हणतात की लोकशाही पद्धतीने येणारा काळ सांगेल. काय नेमकं आहे? दुसरं काय आहे? लोकशाही पद्धतीने निवडणुका येतील, त्याच्यामध्ये भाग घेणे, त्यामध्ये प्रतिस्पर्धेला हरवणे, एवढंच. दुसरं काय? मग भाजपला यावेळेस हरवण्याचा प्रयत्न आहे पूर्णतः स्वबळावर लढणार? तुम्हाला व्यक्तिगत काय वाटतं, बीडमध्ये स्वबळावर लढणार का? बीडमध्ये नाही, आज नाही सांगता येत. स्वबळावर लढणार, मित्रपक्षाची युती करणार, हे धोरण अजून निश्चित ठरलेलं नाही. नाही, तुम्हाला एक मिनिट